एका साध्य माणसाने आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं स्वप्न आज शेकडो आंब्यांच्या झाडांच्या रूपात फुलतंय. पण प्रश्न असा आहे, झाडं मोठी झाली की माणूस मोठा होतो की माणूस मोठा झाला म्हणून झाडं उभी राहतात? नमस्कार मित्रांनो, NM डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका सुंदर आंब्याच्या बागेत घेऊन चाललो आहे. ही फक्त आंब्याची बाग नाही, ही आयुष्यभराच्या मेहनतीची, संयमाची आणि स्वप्नांची जिवंत कहाणी. मोठं घर, हिरवागार परिसर आणि आजूबाजूला डोलणारी आंब्याची झाडं. पण या दृश्यामागे किती वर्षाचा संघर्ष दडलाय हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज जेव्हा आपण ही बाग पाहतो तेव्हा सगळं खूप सुंदर दिसतं, पण प्रत्येक मोठ्या झाडाची सुरुवात एका छोट्या रोपट्यापासून होते. वर्षानुवर्षापूर्वी जेव्हा इथे एवढी हिरवाई नव्हती, तेव्हा माझ्या सासऱ्यांनी एक स्वप्न पाहिलं, स्वतःचं घर आणि त्या घराभोवती अशी बाग, जिथे निसर्ग, शांतता आणि समाधान एकत्र राहतील. दरवर्षी नवीन रोपं लावली गेली. उन्हाळा आला, पाऊस आला, काही झाडं टिकली, काही नाही टिकली, पण प्रयत्न कधी थांबले नाही. आपण बहुतेक वेळा फळ पाहतो, पण मुळांकडे पाहत नाही. आज या झाडावर लागलेले आंबे पाहून प्रत्येक जण म्हणेल, काय सुंदर बाग आहे. पण कोणी पाहिलं का? पहाटे उठून केलेली काळजी, उन्हात घाम गाळलेले दिवस, पाण्याची व्यवस्था आणि अनेक वर्षे फळाची वाट पाहण्याचा संयम. मित्रांनो, जीवनातही असंच असतं. यश एका दिवसात दिसतं, पण त्यामागे अनेक वर्षांची न दिसणारी मेहनत असते. थांबा, एक गोष्ट विचार करा. जर या झाडांनी पहिल्या 2-3 वर्षात फळ दिली नसतं म्हणून ती तोडून टाकली असती, तर आज ही बाग अस्तित्वात असती का? नक्कीच नाही. मग आपण आपल्या स्वप्नाबाबत एवढी घाईचे का होतो? यूट्यूब चॅनल असो, व्यवसाय असो, गुंतवणूक असो किंवा स्वतःचा विकास, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तुमचं कोणतं स्वप्न आहे ज्यासाठी तुम्ही अजूनही मेहनत करत आहात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या बागेत फिरताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती. माणूस घर बांधतो, पण त्याची मेहनत त्याची खरी ओळख बांधते. आज हे मोठं घर, ही हिरवीगार आंब्याची बाग, ही फक्त मालमत्ता नाही, ही अनेक वर्षांच्या कष्टाची सही आहे. कधीतरी आपण नसू, पण आपण लावलेली झाडं, आपण दिलेली मूल्य आणि आपण उभं केलेलं जग आपली आठवण जिवंत ठेवतं. आणि कदाचित हेच खरं यश असावं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या आयुष्यात अशा मेहनती व्यक्ती कोण आहेत ते कॉमेंटमध्ये लिहा. आणि NM डायरीजसोबत अशाच आठवणींना स्पर्श करणाऱ्या प्रवासासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा